ते दिल्लीसह राज्यातील इंडिगोची अनेक उड्डाणं ही रखडलेली आहेत। देशभरामध्ये इंडिगोची 200 उड्डाणं ही रद्द झालेली आहेत, तर याचा 1200 उड्डाणांवरती परिणाम झालेला आहे। मुंबईमधून 55, दिल्लीतून 38 आणि बंगळुरूमधून 42 उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे ही उड्डाणं रद्द झालेली आहेत असं इंडिगोकडून सांगण्यात येत आहे। तर उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड असे हाल होत आहेत। तर इंडिगोच्या स्पष्टीकरणावरती पायलट असोसिएशननं आक्षेप नोंदवलेला आहे। पायलटच्या कमी संख्येमुळे उड्डाणं रद्द झाली नाहीत असं पायलट असोसिएशनचं म्हणणं आहे। इंडिगो प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका बसलेला आहे असं पायलट असोसिएशन यांचं म्हणणं आहे। तर इंडिगो नियम पाळत नसल्याचा पायलट असोसिएशननं आरोप देखील केलाय। गेल्या महिन्यामध्ये इंडिगोची जवळपास 1232 उड्डाणं ही रद्द झालेली होती। तर इंडिगो विमानांच्या या घोळामुळे विमानतळांवरती गर्दी दिसतेय। मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरूमध्ये विमान प्रवाशांचे प्रचंड असे हाल होत आहेत। इंडिगोची शेकडो उड्डाणं ही रद्द झालेली आहेत आणि त्यामुळे अनेक प्रवासी हे रखडलेले आहेत। विमानतळावरती प्रवाशांची सध्या तोबा गर्दी पाहायला मिळते। तर 4 तासांपेक्षा अधिक काळ ही उड्डाणं रखडल्यानं प्रवासी काहीसे संतापलेले देखील पाहायला मिळत आहेत। तर इंडिगोची अनेक उड्डाणं ही रखडलेली आहेत आणि दिल्ली, मुंबई, हैदराबाद अशा विविध विमानतळांवरती जवळपास 4 तासांपेक्षा अधिक काळ हे प्रवासी रखडलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।